सातारा जिल्ह्यात डोंगर पायथ्याला एक लहानसं पण निसर्गरम्य गाव होतं, वडगाव खुर्द. गावची लोकसंख्या फार मोठी नव्हती, पण गावकरी एकमेकांचे सुखदुःख सामायिक करणारे, साधे, निरागस आणि मेहनती होते. गावच्या मध्यभागी एक जुनं पण देखणं मंदिर होतं. ते काळ भैरवनाथाचं मंदिर. गावात कुठलीही मोठी घटना, सण, उत्सव, कीर्तन, लग्न सगळं त्या मंदिराभोवती घडत असे. त्या दिवशी सकाळपासून गावात एक वेगळाच उत्साह होता, कारण गावातील एक नामवंत शेतकरी भाऊसाहेब देशमुख यांच्या मुलाचं लग्न होतं. वराचं नाव होतं सचिन, वधू होती शेजारच्या गावातून आलेली अर्चना. दोन्ही घरात शेतीत, संस्कारात आणि मानमराबत बरोबरीची असल्यानं लग्नाची सांगता मंदिरातच व्हावी असा निर्णय गाव पंचायतीनं घेतला होता. सकाळी 9 वाजता मंगल स्नान, 12 वाजता मुहूर्त आणि दुपारी 2 वाजेपर्यंत मंडपाच्या बाजूला जेवणाची व्यवस्था होती. लग्नासाठी रंगीत मंडप उभारला गेला. पाटावर शेकडो सजावटींच्या माळा लटकत होत्या. गावातील बायका एकत्र येऊन हळदी, मंगळागौर, भजनी, कीर्तन आणि सगळं मनसोक्त गात होत्या. गावच्या पाटलांनी आणि कोतवालांनी तर जणू संपूर्ण व्यवस्थेची धुरा सांभाळली होती. लग्नाला वराड निघालं होतं. वराड म्हणजे वधू पक्षाकडून आलेले मंडळींचं मोठं टोळकं. वराड्यांची गाडी लक्ष्मी मंदिराजवळ पोहोचली की ढोल, ताशा, लेझीम, झांज या वाद्याच्या गजरानं पूर्ण गाव दणाणून गेलं. जय मल्हार, जय काळ भैरव या घोषणांनी वातावरण आणखी भारलं गेलं. सचिन आणि अर्चना मंडपात आले. वरानं शुभ्र धोतरा, पांढरा शर्ट आणि सोन्याची शाल परिधान केली होती. वधूनं हिरवी पैठणी नेसली होती. नाकात नथ, केसात गजरा, डोळ्यात लाज आणि ओठांवर हलकं हसू. संपूर्ण गाव जमलं होतं. मांडवाच्या आत पुरोहित मंत्रोच्चार करू लागले. वधूवर समोरासमोर बसले. गंध, अक्षता, हार, ओवाळणी सगळं पारंपरिक रीतिरिवाजात झालं. लागलंय पाऊल पंढरीच्या नाथाच्या चरणी असा मंगलाष्टक सुरू झाला. एक एक श्लोक उच्चारला जात होता आणि प्रत्येक वेळी धृत धरलं असा गावकऱ्यांचा गजर होई. वातावरण इतकं मंगलमय झालं होतं की जणू देव स्वतः येऊन मंडपात उभा राहिला होता. शेवटी मंगलाष्टक संपलं. वधूवरानं गाठ बांधून 7 फेऱ्या घेतल्या आणि लग्न पार पडलं. लग्न आटोपलं आणि आता वेळ होती जेवणाची. मंदिराच्या मागच्या बाजूला भली मोठी पंगत लावली होती. 300 लोकांसाठी साखर भात, पुरणपोळी, वरण भात, आलूची भाजी, मसालेदार भजी, पापड, लोणचं, ताक अशा पारंपरिक मेनूची भव्य मेजवानी होती. गावातील जेवणावळीमध्ये नेहमीच गजबज असायची, पण आज तर प्रसंगच खास होता. वराड मंडळी जेवायला बसली. मोठमोठ्या केळीच्या पाण्यांवर पदार्थ वाढले जाऊ लागले. बायका घ्या, कमी पडू देऊ नका असं म्हणून पुन्हा पुन्हा वाढत होत्या. मुलं पळापळ करत होती. कुणी पापड जास्त मागत होतं, कुणी साखर भाताची अजून एक घास मागत होतं. वधूवर पक्षातील नातेवाईक तर पंक्तीवरून उठायचीच तयारी नव्हती. सगळीकडे आनंद, हास्य, गप्पा आणि ताटातल्या चवीचा उत्सव सुरू होता. कुणी गप्पा मारत होतं, कुणी मोबाईलवर फोटो काढत होतं, तर कुणी पुरणपोळीवर तूप कमी पडला अजून घाला बरं का असा आग्रह करत होते. पण या आनंदी वातावरणात कुणालाही अंदाज नव्हता की पुढच्या काही क्षणात संपूर्ण पंगत कोलाहलात बदलणार होती. मंदिराच्या मागच्या बाजूला एक जुनं वडाचं झाड होतं. त्या झाडात बराच मोठा मधमाशाचा पोळा होता. गावकरी त्या झाडाकडे फारसं लक्ष देत नसत. अहो, त्या माशा शांत आहेत, आपल्याला काही करत नाहीत असं ते नेहमी म्हणत. पण त्या दिवशी नशिबानं काहीतरी वेगळंच ठरवलं होतं. म्हणजे लग्नाची धामधूम, ढोलताशांचा गोंगाट, शेकडो माणसांची वर्दळ आणि स्वयंपाकातून निघणाऱ्या वासानं त्या मधमाशांचा सारा पोळा हलून गेला. आणि त्यानंतर जी घटना घडली ती गावातील कुणीही विसरलं नाही. कशाच्या वासानं तरी मधमाशा उठल्या आणि चावा घेण्यास सुरुवात केली. कुणी उसात पळून गेलं तर कुणी घराकडे पळून गेलं. भरल्या ताटावरून सगळे पळून गेले अशी घटना घडली.